नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव गोडसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, भाजपच्या गटनेत्या मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते रवींद्र धंगेकर, बाबा महाराज सातारकर, पंडित वसंतराव गाडगीळ, अशोक गोडसे, माजी राज्य माहिती आयुक्त विजय कोवळेकर, गायक श्रीधर फडके आदी उपस्थित होते। श्रद्धांजली सभेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, राजकीय पक्षांचे प्रमुख प्रतिनिधी यांच्यासह इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तात्यासाहेब गोडसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तात्यासाहेबांनी गणेशोत्सवाला चांगली दिशा देण्याचे काम केले। गणेश मंडळांना एकत्र आणून त्यांनी विधायक सामाजिक कार्याला बांधिलकी घालून दिली। त्यांच्या निधनामुळे गणेशोत्सवाचा आधारवड हरपला असून गणेशोत्सवात पोरकेपणा येणार आहे, अशा शब्दात मान्यवरांनी भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली। तात्यासाहेबांनी सतत माणुसकी जपण्याचे कार्य केले। त्यांच्या कार्याच्या आठवणी जागृत ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरात त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल। तसेच त्यांच्या जुन्या घरापासून ते टिळक पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात येईल, असे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी जाहीर केले। स्मारक उभारण्याबाबत आणि रस्त्याला नाव देण्याबाबत अप्पासाहेब गोडसे यांनी आपल्या भावना सभेत व्यक्त केल्या। तात्यासाहेबांच्या निधनाने पालनकर्ता संरक्षणकर्त्याची पोकळी निर्माण झाली आहे, असे मत बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले। अंकुश काकडे, पंडित वसंतराव गाडगीळ, धीरज घाटे, श्रीधर फडके आदी मान्यवरांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या। पुण्याच्या महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने वैशाली बनकर तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसने वरिष्ठ शहर उपाध्यक्ष दीपक मानकर यांना उमेदवारी दिली आहे। महापालिकेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या वैशाली बनकर यांचा महापौर पदासाठीचा अर्ज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आला। उपमहापौर पदासाठी काँग्रेसने दीपक मानकर यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे या दोन्ही पक्षात पुढील 5 वर्षांसाठी आघाडी होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे। 14 मार्च रोजी नवीन महापालिका अस्तित्वात येत आहे। पहिल्याच सभेत या निवडीसाठी दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज दाखल करण्यात आले। त्यात महापौर पदासाठी 2 तर उपमहापौर पदासाठी 3 अर्ज आल्याने आघाडी महायुतीत थेट सामना होईल। महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या चंचला कोदरे आणि वैशाली बनकर यांच्यात चुरस होती। बनकर यांचे पती सुनील बनकर मागील निवडणुकीत याच प्रभागातून निवडून आले होते। यावर्षी त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना संधी देण्यात आली। बनकर यांच्या नावाच्या घोषणेनंतर शहराध्यक्ष वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, महापौर राजपाल यांच्या उपस्थितीत बनकर यांचा अर्ज दाखल झाला। आज या ठिकाणी मी सर्वप्रथम आदरणीय शरद पवार साहेबांचं आणि अजितदादांचं आभार मानते। त्यांनी जे 50% महिलांसाठी आरक्षण केलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद मानते। माझ्यावर दादांनी विश्वास ठेवून जे माझ्यासाठी महापौर पद दिलेलं आहे, तर त्या संधीचा मी जास्तीत जास्त फायदा घेऊन पुणे शहर कशा पद्धतीने जास्तीत जास्त आपल्याला विकास करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल आणि मला खात्री आहे की सर्व पुणेकर मला साथ देतील। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। ज्या पुण्याच्या काही समस्या आहेत, म्हणजे मेन कचरा समस्या, पाण्याचा प्रश्न जो आहे, या मेन समस्या आहेत त्या सुरुवातीला सोडवण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि सर्व महानगरपालिकेमध्ये सर्व पक्षाचे नगरसेवक आणि नगरसेविका यांना सर्वांना बरोबर घेऊन मी काम करेन। नगरसेवकांच्या मुलाखती घेऊन उपमहापौर पदाचा उमेदवार निश्चित केला गेला। त्यासाठी काँग्रेसचे प्रभारी निरीक्षक सुबोध मोहिते पुण्यात तळ ठोकून होते। उपमहापौर पदासाठी नगरसेवक सुनील गायकवाड, विरोधी पक्षनेते आबा बागुल तसेच शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक मानकर यांची नावे चर्चेत होती। अखेर दुपारी 4:30ला शहराध्यक्ष अभय छाजेड, नवनिर्वाचित गटनेते अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मानकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला। दीपक मानकर यांची उपमहापौरपदी निवड होणे अटळ असल्याची चर्चाही सर्वत्र यावेळी होती। आघाडीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने निश्चितपणे करणार आहोत आणि जो विश्वास काँग्रेस पक्षानं माझ्यावरती ठेवलेला आहे त्या विश्वासाला भविष्यामध्ये कधीही तडा जाणार नाही, ही जबाबदारी माझी असणार आहे।
आणि जो विकासनामा काँग्रेस पक्षानं जाहीर केलेला आहे पुणे शहरासाठी तो जास्तीत जास्त कशा पद्धतीनं राबवता येईल याच्याकरता माझा प्रयत्न निश्चितपणे राहणार आहे आणि महापौरांना पूर्ण सहकार्य आम्ही मंडळी या ठिकाणी करणार आहोत. तुमची जी पूर्ण गेल्या काही दिवसांमध्ये इमेज झाली होती ती मीडियाने केली होती. मीडियाने केल्यामुळेच झाली. मीडिया कुठलीही माहिती न घेता की दीपक मानकरवरती नाही मला बोलू देत नाही दीपक मानकरांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये दीपक मानकरांचा कुठेही कशाही प्रकरणाशी संबंध नाही. कारण मला पहिल्यांदाच मीडियासमोरही बोलण्याची संधी मिळते त्यामुळे मी बोलतोय. आणि या संदर्भामध्ये कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की संपूर्ण पॉलिटिकल मोटिवेट करून दीपक मानकरांना विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हे गुन्हे दाखल करण्यात आले की त्यांनी ही निवडणूक लढवू नये अन्य आमदार होऊ नये याच्याकरता एक षडयंत्र शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी झालं होतं आणि त्याचा बळी दीपक मानकरांचा गेलेला आहे. दीपक मानकरांवरती इतर कुठलेही गुन्हे नाही सगळे पॉलिटिकल गुन्हे आहेत. कारण प्रत्येक आंदोलनामध्ये चळवळीमध्ये दीपक मानकर हा सातत्याने गेले 28 वर्ष राहिलेला आहे. पहिल्या विश्वचषक महिला कबड्डी स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या दीपिका जोसेफ हिचे पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले. भारतीय महिला संघाने अंतिम लढतीत इराणला हरवून प्रथमच विश्वविजेतेपदाचा मान मिळवला आहे. या स्पर्धेनंतर प्रथमच दीपिका जोसेफ हिने पुण्यात प्रवेश केला. यावेळी शहरातील क्रीडापटू, क्रीडा संघटनांसह नागरिकांनी लोहगाव विमानतळावर तिचे जंगी स्वागत केले. या विश्वविजयाबाबत बोलताना दीपिका म्हणाली, या विजयाचा सर्वात जास्त आनंद झाला असून जागतिक महिला दिनाची ही ग्रेट भेट भारताला मिळवून दिली आहे. या विजयाचा आनंद मोठा आहे. या जिद्दीने व ध्येयाने आम्ही सर्वांनी खेळ केला, त्याला यश मिळाले. या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी भरपूर सराव केला होता. स्पर्धेला जाण्यापूर्वी भारताला कोणत्याही परिस्थितीत विजयपद मिळवून द्यायचे हा निश्चय सर्व खेळाडूंनी केला होता. त्याप्रमाणे अंतिम सामन्यात बलाढ्य इराण संघासमोरही आम्ही सावधगिरीने खेळ करीत विजयपदाला गवसणी घातली. स्पर्धेत मिळालेला विजय हा जागतिक महिला दिनानिमित्ताने भारताला विशेषतः महाराष्ट्राला चांगली भेट आहे. या पुढील काळामध्ये आमच्या समोर 2014च्या विश्वचषकाचे ध्येय असणार आहे, असेही ती म्हणाली. या प्रसंगी दीपिकाचे प्रशिक्षक अनंता शेळके म्हणाल्या, भारताने मिळवलेला हा विजय खरंच आनंददायी आहे. दीपिकाने यासाठी भरपूर कष्ट घेतले. तिने सरावही चांगला केला होता. सरावादरम्यान तिला ज्या टिप्स दिल्या होत्या त्याचा तिने चांगल्या पद्धतीने वापर केला. दीपिका इयत्ता 6वी पासून सुवर्णयुग स्पोर्ट्स क्लब कडून खेळत असून तिने केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. विश्वविजयी संघातील तिची कामगिरी लक्षणीय आहेच, मात्र तिच्या यशाची दखल शासनाने घेणे आवश्यक आहे. त्याचा विचारही शासन यानंतरच्या काळात करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. PMPML बसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर बसलेल्या पुरुषांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उठाबशा काढायला लावल्या. महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये बाळा ओसवाल, राधिका हरिश्चंद्रे, अश्विनी शिंदे, जयश्री बणगे, मनीषा धारवे, राजेंद्र शिंदे, विजया मोहिते, संदीप मोटे यांनी सहभाग घेतला होता. खबरदार, PMPच्या जागेवर फक्त आधी ती अशा आशयाचे स्टिकर्सही बसमध्ये चिटकवण्यात आले. स्वारगेट एसटी स्थानकातील पुणे ते गोंदवले या एसटी बसवरील महिला वाहक दीपाली देशमुख यांचा यावेळी शिवसेनेच्या वतीने सत्कारही करण्यात आला. खाली
मराठीत सध्या चांगले चित्रपट निघत असल्याने माझ्याकडेही चांगली भूमिका आली तर मी मराठी चित्रपटात जरूर काम करेन, अशी कबुली अभिनेत्री विद्या बालन हिने दिली. तिचा कहाणी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्याच्या प्रमोशनसाठी ती पुण्यात आली होती. विद्या बालन म्हणाली, मी हिंदी चित्रपट सृष्टीचे ठराविक नियम न वापरताही यश मिळवले खरे, पण त्यासाठी मलाही वेळ लागला, संघर्ष करावा लागला. माझे प्राधान्यक्रम वेगळे होते. मी जे काही करते ते माझ्यासाठी आणि माझ्या आनंदासाठी करते. आज चित्रपट व्यवसाय हळूहळू बदलतोय, त्याचा फायदाही मला झाला, असे सांगून विद्या म्हणाली, या बदलांना माझ्यामुळे थोडे जरी प्रोत्साहन मिळाले असेल तर मला खरोखरच बरं वाटेल. इश्किया, डर्टी पिक्चर हे चित्रपट स्त्रीचे सौंदर्य व्यक्त करणारे होते. अशा भूमिका नंतरही करायला आवडतील असे सांगून ती म्हणाली, आज स्त्री केंद्रित चित्रपट यशस्वी होत आहेत कारण ही पात्रे तुमच्या आमच्या आयुष्यातील आहेत, त्यामुळे प्रेक्षक त्यांच्याशी रिलेट होतात. कहाणी ही एक रहस्य कथा आहे. यातला नायिकेचा पती बेपत्ता झालाय आणि ती त्याला शोधायला कोलकाता येथे आली आहे. त्याला शोधताना अनेक चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी समोर येतात. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट उलगडत जाते, त्यामुळे हा चित्रपट वेगळा बनला आहे, असे विद्या बालन हिने आपल्या नव्या चित्रपटाबद्दल सांगितले. और अगर मिस्ट्री जानना हो तो फिर 9 मार्च को थिएटर पहुंच जाइए. विद्या बागची के बारे में हमें विद्या बागची एक उसकी परिस्थिति ऐसी है कि वो लाचार या बेचारी हो सकती थी, पर वो ऐसी बिल्कुल नहीं है. वो उसमें बहुत साहस, बहुत हिम्मत है, बहुत आत्मविश्वास है और उसके चेहरे पर मुस्कान है. आई थिंक दैट इज़ रियली इंस्पायरिंग. कितना मुश्किल था या कितना आसान था एक प्रेग्नेंट वुमन प्ले करना? मुश्किल नहीं था, बिकॉज आई थिंक जब मैं छोटी थी या फिर सभी लड़कियां जब छोटी होती हैं तो वो पिलो बांध के वो चलना ट्राई करती है प्रेग्नेंट वुमन की तरह, तो मैंने भी किया है. और ये प्रोस्थेटिक स्टमक है जो मैंने पहना है, वो पिलो नहीं है, तो उसका अलग वेट है जिसकी वजह से वो नेचुरली वो प्रेग्नेंट वॉक बहुत नेचुरली हुआ. दैट वॉजंट डिफ़िकल्ट एट ऑल. उसके अलावा मैं गायनेकोलॉजिस्ट से जाके मिली थी, उनसे मैंने पूछा कि अच्छा क्या अगर 6 महीने मैं प्रेग्नेंट हूँ तो मैं कितना चल सकती हूँ, क्या मैं दौड़ सकती हूँ, क्या ऐसे बैठ सकती हूँ, वैसे बैठ सकती हूँ. वो छोटी छोटी चीज़ें विच आई ट्राई टू इनकॉर्पोरेट इन द पोर्ट्रेयल. दैट्स इट. तो ये फिल्म के बाद आप यू वांट टू हैव अ बेबी, आई एम श्योर यू लव टू हैव अ बेबी. मतलब 6 महीने के बाद क्या? अभी डिलीवरी 2 ही दिन में है. पर नहीं, आई एम नॉट ready to have my own baby still in terms of a real baby. I'm referring to Kahani as my baby at the moment. But वो होगा, जब होना होगा तब हो जाएगा. ये किरदार आपका विद्या बागची का कितना अलग है बाकी के किरदार का आप फिल्म में आए हैं? और हर किरदार अलग होता है. एक जो कॉमन फैक्टर है सभी किरदारों में जो मैंने अब तक निभाए हैं, वो ये है कि वो सारी बहुत स्ट्रॉन्ग कैरेक्टर्स रही हैं. उनमें हर औरत में एक शक्ति, जिसे हम स्त्री शक्ति या नारी शक्ति कहते हैं, वो होता है. अगर कुछ अलग इसमें है तो यही कि जब औरत माँ बनने वाली होती है या जब औरत माँ बन जाती है तो उसमें वो स्त्री शक्ति दुगनी हो जाती है. It wasn't annoying at all. मैं जब भी कोलकाता जाती हूँ सब मुझे बिद्दा बुलाते हैं, तो मुझे आदत है. और मैं जब लोगों को मैसेज करती हूँ बंगाल में तो हमेशा अपने आप को बिद्दा बालोन स्पेल करती हूँ. तो इट्स जस्ट द वे दे प्रोनाउंस द नेम, क्योंकि बंगाली में बी नहीं होता, सिर्फ ब ही होता है.